विधानसभेसाठी आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। महाविकास आघाडीसह महायुतीकडून विधानसभेसाठी जमेल ती रणनीती आखली जात आहे। त्यातच येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी होतील असंही बोललं जात आहे। त्यातच आता झिरवळ कुटुंबामध्ये विधानसभेवरून संघर्ष निर्माण झाल्याचं दिसत आहे। कारण नरहरी झिरवळ यांच्या पुत्रानं थेट विधानसभेसाठी आता वडिलांच्या विरोधातच शड्डू ठोकलाय। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय बखर लाईव्ह। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा अनेक कुटुंबात संघर्ष निर्माण झाला। खुद्द शरद पवार यांचंही कुटुंब दूर झालं। एकाच घरातील माणसांपैकी कोणी शरद पवारांसोबत राहिलं तर कोणी अजितदादांची साथ निवडली। असाच फुटीचा प्रकार आता आमदार नरहरी झिरवळ यांच्या कुटुंबातून समोर येतोय। आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांचं सध्या शरद पवार प्रेम दिसून येत आहे। कारण त्यांनी नुकतंच शरद पवार गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती। यावेळी त्यांनी बोलताना एक विधानही केलं, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। त्यांच्या या विधानावरूनच आता दिंडोरीच्या राजकारणामध्ये लवकरच नवीन ट्विस्ट येईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। गोकुळ झिरवळ म्हणाले की साहेबांनी आदेश दिल्यास मी वडिलांविरोधात लढण्यास तयार आहे। मी महाविकास आघाडीत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे। माझी छाती फाडली तर त्यात शरद पवारच दिसतील असं विधान त्यांनी केलं। त्यामुळे गोकुळ झिरवळ सध्या चांगलेच चर्चेत आलेत। याशिवाय गोकुळ झिरवळ यांनी माझ्या राजकारणाची सुरुवात कशी झाली असं सांगतानाच त्याचं श्रेय संपूर्णपणे शरद पवार यांनाच दिलं आहे। माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढे मी आलेलो आहे। पवार साहेबांचे विचार माझ्यात आहेत, मी त्या पद्धतीने चालतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करतो। दरम्यान गोकुळ झिरवळ यांनी लोकसभा निवडणुकीतही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळ पाठवलं होतं। त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केली होती। त्यावेळी दिंडोरीच्या राजकारणात वेगळं काहीतरी घडणार अशी चाहूल लागली होती। मात्र शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात दिंडोरीतून उतरवण्यात आलं होतं। गोकुळ झिरवळ यांनी बोलताना आम्ही लोकसभेमध्ये भास्कर भगरे यांचं काम केलं आहे, महाविकास आघाडीमध्येच मी राहणार आहे असंही स्पष्ट केलंय। या ठिकाणी आम्ही तसं लोकसभा मतदारसंघ दिंडोरी या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार माननीय भगरे सर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत होते। त्यांना आम्ही सर्वांनी मदत करून चांगल्या प्रकारे निवडून आणलं, चांगल्या मतांनी निवडून आणलं। इच्छा ऐकणाऱ्या झिरवळ यांनी पुन्हा ते जर आले तर मग ते उमेदवार राहतील का तुम्ही राहतील? नाही, उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन आधी आमचा विचार व्हावा असंच आमचं मत आहे। यावरूनच आता नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचं चित्र आहे। गोकुळ झिरवळ यांचे वडील आमदार नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। मात्र आता गोकुळ यांनी त्यांची आगामी राजकीय वाटचालीची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे। त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दिंडोरीच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या घडामोडी होतील असं बोललं जात आहे। याशिवाय आता या विधानसभेमध्ये पिता पुत्राचा सामना रंगणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मात्र असं झालंच तर हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का असेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।